आज बरा गजरा फुलाचा भार, आज बरा गजरा फुलाचा भार, आज बरा गजरा फुलाचा भार, आज बरा गजरा फुलाचा भार. सुवडच्या मुलीनी उघडला दार, सुवडच्या मुलीनी उघडला दार, सुवडच्या मुलीनी उघडला दार, सुवडच्या मुलीनी उघडला दार. उघडदारी जायव दे भार, उघडदारी जायव दे भार, उघडदारी जायव दे भार, उघडदारी जायव दे भार. सुवडच्या मुली हाक मारिते सात घालिते टाकूनी मजला जाऊ नको, सुवडच्या मुली हाक मारिते सात घालिते टाकूनी मजला जाऊ नको. सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, विघ्न विनाशक मोरया. संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया. संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद, कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे गौराई आगमन. आज झालं आहे आणि आज खूप म्हणजे 4 दिवस आपले असेच गेले आजूबाजूच्या गावातील गणपती बाप्पा बघण्यामध्ये, दर्शन घेण्यामध्ये. आज शेवटचा दिवस म्हणता येईल, कारण उद्या आपण पूर्ण वेळ घरी देणार आहोत. आज आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे जे गावातील गणपती बाप्पा आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचं आहे. तर आता आपण सुरुवातीलाच आलो आहे आपण शरद गायकवाड म्हणजेच आपले शरद अण्णा यांच्या घरामध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. हे बघा, मी दाखवतो तुम्हाला माझ्या मागे. हा बघा बाप्पा. तर आपण सुरुवातीला बाप्पाचं दर्शन घेऊया. हे बघा, हा बाप्पा आहे तो तबला वाद्यावरती विराजमान झाला. आपण बघू शकता, खूप मोठी अशी मूर्ती आहे. जवळपास 5 फुटाची मूर्ती म्हणता येईल आणि किती सुंदर आणि देखणं रूप बाप्पाचं बघायला मिळतं आपल्याला या ठिकाणी. तर आता आपण सुरुवातीला बाप्पाचं दर्शन घेऊया. आता आपण ह्या बाप्पाचं दर्शन झालं की गावातील इतर काही गणपती बाप्पा आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. सगळीकडचे बाप्पा आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता न बसता फटाफट आपल्याला निघायचं आहे इथून. तर चला जाऊया आपण. चला. हे बघा, त्यांच्या घरातील जे सगळे लोक आहेत तिकडे बसलेत बघा. तर चला जाऊया आपण. भारतीताई आहे इकडे. चला मित्रांनो, आता आपलं बाप्पाचं गायकवाड जे शरद अण्णा आहेत गायकवाड त्यांच्या बाप्पाचं दर्शन झालं. आता आपण आलोय रुपेश राठवल यांच्या घरी. तर त्यांचा देखील बाप्पाचं दर्शन घेऊया आणि त्यांचा बाप्पा आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार. तर चला जाऊया आपण आतमध्ये. हे बघा, आपण पोहोचलोय रुपेश राठवल यांच्या घरी आणि बघूया त्यांच्या घरी देखील 5 दिवसाचा बाप्पा विराजमान असतो. हे बघा, सगळे इकडे माणसं आहेत. किती मस्त असं डेकोरेशन. बाप्पाच्या मागची जी लाईट आहे तर अशी बाप्पाची मूर्ती त्याच्यामध्ये उठून दिसते. चला आता दर्शन घेऊया बाप्पाचं. तर जाऊया आपण आता. दुसरे काही बाप्पा आहेत गावामध्ये. हे बघा आपले रामाने, महेशदादा. चला, वहिनी आहेत तिकडे. बाप्पा बघता बघता आपण आपला बाप कोलमांडले गाव देखील एक्सपोज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गाव दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजूबाजू आपली गावातील घरं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ॲक्च्युली हे सगळं दिवसाचं दाखवायला होतं,
पण आपल्याकडे वेळ अपुरा आहे, त्याच्यामुळे आज आपण आत्ताच दाखवतोय सगळ्या गोष्टी. रात्र आहे, रात्रीचे 11 11:30 झालेत. चला हो चला नाचायला. हां आता आपण बोरीगोंडमध्ये. इथे गौराई असते तर तिथे आता महिला नाचतायत, पारंपरिक गाण्यावरती नाचतात म्हणजे पारंपरिक गाण्यावर नाचतात. आता आपण जाणार आहोत पाटील कुटुंबियांचा राजा म्हणजेच पाटलांचा गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि जाऊयात आपण. आधी इथे जाऊ. हो नमस्कार. हो काका हे बघा किती मस्त असा माकरामध्ये मामा. हे बघा हे आमचे मामा आले तिकडे, ते पण दर्शन घेण्यासाठी. बघा किती मस्त अशी मूर्ती वाटते. आणि डेकोरेशन म्हणाल तर हे त्यांचं रेडीमध्ये असतं इथे, पण त्याच्यामध्ये ज्यांनी जे काम केलंय ना खूप सुंदर असं काम केलंय. बघा बाप्पाचं दर्शन घेऊया आणि निघूया. तर झालं आपल्या इथे दर्शन. आता आपण इथून निघणार आहोत पुढच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. तर चला जाऊया. बघा मामा आलेत, मामा देखील बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते इथे. तर जाऊया आता. हे बघा हे आपले गावचे पोलीस पाटील आणि आमचे काका इथे अंकुशांना आहेत. तर जाऊया आपण पुढच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, म्हणजे राजू पारधी यांच्या घरी जाऊया. पहिलाच वर्ष आहे त्यांच्या इथे बाप्पा विराजमान झालाय. तिथे देखील आपण जाऊया, बघूया बाप्पाचं दर्शन घेऊया. या हे बघा किती मस्त अशी मूर्ती आहे. लाईट वरती खुलून दिसते मूर्ती. असं कलर काम केलंय की त्या जो कलर काम केलंय ते पूर्णपणे लाईट वरतीच, जसा लाईटचा प्रकाश पडतो तसा मूर्तीचा कलर बदलतोय, बघू शकता आपण. तर इथे देखील आपण बाप्पाचं दर्शन घ्या. पहिलाच वर्ष आहे त्यांच्या इथे बाप्पाचं. मुंबईला होता का अगोदर? अच्छा, मग आता ह्या वर्षी इकडे ओके. तर यांचं अगोदर बाप्पा मुंबईमध्ये त्यांच्या मुंबईला रूमवरतीच यायचं, पण आता घर बांधल्यानंतर हा पहिलाच वर्ष असेल की त्यांनी बाप्पाला गावी त्यांच्या घरी आता विराजमान केले. तर या देखील बाप्पाचं दर्शन झालं. आता पुढे निघूया आपण. हे बघा बोरीगोंडमध्ये आहोत आपण आणि आता पुढे जातो, निघतोय. बघा जुन्यापैकी घर आहे. आपण एक मिनिट थांब रे. आता आपण जाणार आहोत नितीन जोशी कोलमांड्या गावचे सरपंच यांच्या घरी. बाप्पा विराजमान त्यांच्या घरी देखील होतो 5 दिवसाचा, त्यांच्या घरी देखील जाणार आहोत. चला जाऊया, बाप्पाचं दर्शन घेऊया, बघूया बाप्पा कशा रूपात आहे, कोणत्या रूपात आहे आणि कशा पद्धतीचं त्यांचं डेकोरेशन आहे. चला जाऊया. हे बघा खूप मस्त असं डेकोरेशन बघायला मिळतं आणि बाप्पाची छोटीशी सुंदर अशी मूर्ती. खूप चांगल्या पद्धतीने डायमंडचं काम वरती जे हिरे लावले आहेत त्याचं काम केलंय. दादा दर्शन घेतोय. तर आता जाऊया पुढे. आता रटाटे परिवाराचा जो बाप्पा आहे त्याचं दर्शन घेऊया. इथून बोरीकोंड मधले जे गणपती बाप्पा आहेत त्यांचं दर्शन झालंय. चला जाऊया.
आता आपण चाफेआळीला जातोय. एक बाजूचा रूट पकडून आपण निघालोय बोरीकोण करून आता चाफेआळी साईडला आलोय. रटाटे कुटुंबियांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलोय आता. तर चला जाऊया, बघूया रटाटे कुटुंबियांचा बाप्पा कशावरती विराजमान झालाय. आत्या बरं ना, बरं ना. एवढा सुंदर आणि शुभ कशी मूर्ती बघायला मिळते रटाटे कुटुंबियांची. हे बघा खास गणेशोत्सवासाठी ही लोक मुंबईवरून आले बघा छोटू. आणि या सगळ्या ही ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतात ना, सगळ्या महिला मुंबईला असतात आणि खास गणेशोत्सवासाठी इथे गावी आल्यात. तर कोकणामध्ये गणेशोत्सव म्हटलं की वेगळीच मजा असते आणि त्याचा मजा आणि आनंद घेण्यासाठी ही लोक आल्यात. तर जाऊया आपण आता पुढच्या बाप्पाकडे. आता बाजूलाच आपला सुरेश परबलकर यांचा बाप्पा देखील 5 दिवसासाठी विराजमान झालाय. त्या बाप्पाचं दर्शन घेऊया. चला निघूया. हे बघा आता आपण पोहोचलोय श्री सुरेश पलवेलकर यांच्या घरामध्ये आणि तिथे देखील खूप वर्षापासून त्यांचा बाप्पा विराजमान होतो. इथे आपण जाऊया त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेऊ. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेम मूर्ती आहे. वैशिष्ट्य म्हणावं लागेल, कारण जसं जसं मार्केटमध्ये नवीन नवीन मूर्त्या येतात त्यानुसार लोक मूर्त्या चेंजेस करत असतात. पण यांची जिथून बाप्पा आणायला सुरुवात झाली तिथून त्यांची एकच मूर्ती आहे. अण्णा, ही कधीपासून किती वर्ष झाली आपल्या बाप्पाच्या स्थापनेला? आमच्या वडिलांपासून आहे. वडिलांपासून. ओके. आम्ही ही मूर्ती श्रीवर्धनवरून 18 किलोमीटर डोक्यावर आणायचो पायी चालत. अच्छा. काही वर्ष मी आणली. ओके. आता साधनं झाली गाडीची, त्यामुळे आता गाडीत आणायला लागलो. अच्छा अच्छा. आता सध्या तुम्ही मुंबईला असता काय? हा, मुंबईला असतो. पण आपल्या जो सण आहे आपला कोकण वासियांचा, त्यासाठी आपल्याला यावंच लागतं. ही जी गावी मजा असते ती मुंबईला नसते. बरोबर. म्हणजे मगाशी देखील म्हणालो गणेशोत्सव म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे गणेशोत्सव. आणि या कोकणात जर गणेशोत्सवासाठी जर तुम्ही येत नसाल तर दुर्भाग्य, त्याच्यापेक्षा वेगळं दुर्भाग्य काहीच नसेल. तर जाऊया आपण या बाप्पाचं दर्शन घेऊया. तर चला मित्रांनो, आपण आता इथे देखील दर्शन झालंय. असेच खूप आपल्याला बाप्पांचे दर्शन घ्यायचे आहेत आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. 11:30 वाजलेत. आता थेट जाणार आहोत आपण अंकुश राऊत यांच्या घरी, जिथे गौराई मातेचं आज आगमन झालंय आणि दुसरं म्हणजे त्यांच्या घरी 5 दिवसाचा बाप्पा देखील विराजमान आहे. तर तिथे जाऊया अगोदर. त्याच्यानंतर मोहन राऊत यांच्या घरी देखील गौराई मातेचं आगमन झालंय, तिथे देखील दर्शन घ्यायला जाऊया. असे अनेक बाप्पा आहेत, गौराई माता आहेत, त्यांचं दर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील देणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर चला जाऊया. तर बाप्पाचं दर्शन घेता घेता आपण कोलमांडी गावाला एक्सपोज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गावातील घरं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा सुजित भाऊ आपले खास महाडवरून गणेशोत्सवासाठी इकडे जातोय. गणेशोत्सवासाठी आले तिकडे आपल्या गावी. आता इथे आता आपण जाणार आहोत मधुकर कदम यांच्या घरी. इथे देखील 5 दिवसाचा बाप्पा विराजमान आहे, तर त्याचं देखील आपण दर्शन घेऊया. झोपू द्या. कोण आहे झोपलाय? अच्छा अच्छा, झोपू या माझ्या मागोमाग. पण हे बघा इकडे जागरण जास्त झालंय. रात्रभर नाचल्याचे परिणाम आहे. बघा इकडे इकडे श्रद्धा इकडे झोपले. बघा समाधान. मग समाधान झाली की नाही ठास पाहिजे? झाली. मग आता कधी लग्न? बघूया आता, याचं एप्रिल मे मध्ये. अच्छा, हे बघा समाधानचं लग्न आहे एप्रिलमध्ये. तुम्ही या सगळेजण. नवीन नवरा यावर्षीचा. तर जाऊया आपण, निघूया आता. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मगाचपासून मी तेच सारखं बोलतोय कारण खरंच वेळ कमी. तर चला जाऊया आपण. मगाशी देखील म्हणालो मी
की अंकुश राऊत यांच्या घरी गौराई मातेचं आगमन झालंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आगमन झालंयच, पण त्यांच्या घरी 5 दिवसाचा बाप्पा देखील विराजमान आहे. मगाशी आपण आलो होते इथे, पण आता परत एकदा आपण बाप्पा दाखवण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. हे बघा सगळे महिला मंडळ बसले इकडे. असू द्या असू द्या. हे बघा मगाशी आपण आलो त्यावेळेला गौराई मातेचं सजावट झाली नव्हती. आता पूर्ण मुखवटा वगैरे लावण्यात आलाय आणि पूजा देखील झालाय. आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात प्रथम हे आपल्याला दर्शन होते गौराई मातेचं. मगाशी ज्या वेळेला मी मगाशी म्हणालो की आलो आपण त्यावेळेला आगमन झाला होता, फक्त मुखवटा लावला नव्हता, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. पण आता मुखवट्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष गौराई माता दिसते. इथे सगळ्या महिला देखील आजूबाजूच्या गावातील महिला देखील दर्शनासाठी आल्यात. गौराई मातेचं आगमन झाल्यामुळे सगळी लोक आता दर्शनासाठी येत आहेत. तर जाऊया आपण आता. राऊत कुटुंबामध्ये 2 गौराई मातेचं आगमन होत असतं आणि आता आपण जाणार आहोत मोहन राऊत यांच्या घरी. तिथे देखील गौराई मातेचं दर्शन घेऊया. मोहनदा हे बघा, या आई बघा झोपले. काय एवढ्या कशाला जागरण करायचं गणपती. हे बघा दर्शन घेऊया आपण. काही दिवस एक साला करूया. हाती पायांवर चालाय ना कोण. मोहन राऊत यांच्या घरी देखील गौराई मातेचं दर्शन झालंय. आता आपण जाणार आहोत शशिकांत राऊत त्यांच्या घरी. तिथे देखील 5 दिवसाचा बाप्पा विराजमान असतो. त्यांच्या देखील बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. आपण आता आहोत चाफेआळीला आणि आता हा इथून म्हणजे चाफेआळीचा शेवटचा टोक म्हणता येईल. इथे सगळे 2-3 घरं खाली आहेत, म्हणजे कांबळे आहेत आणि मग 2 घरं राऊतांची आहेत. तर तिथे जाऊया आपण. चला. हे बघा मी मगाशी म्हणालो त्यानुसार ही 3 घरं आहेत. ती 3-4 घरं काहीतरी लाईनला आहेत. ही शेवटचा टोक आहे चाफेआळीचा. इथे महिला देखील आहेत. बघूया, जाऊया आपण नक्की काय चालू आहे. येऊ काय. हे बघा इथे महिला नाचत आहेत. आपण दर्शन घेऊया, बघूया. वा बघा काहीतरी वेगळं बघायला मिळालं इथे. कारण आपल्या गावामध्ये काय श्रीवर्धनमध्ये अशी मला मूर्ती नाही बघायला मिळाली. जेवढे पण आपण बाप्पांचे दर्शन घेतले खूप वेगळी मूर्ती आहे. भगवान शंकराच्या बाजूला बाप्पा विराजमान झालाय. आपण बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती. तर मित्रांनो आपण इथे आलोय आणि इथे आदर्श महिला मंडळाच्या ज्या महिला आहेत समोर नाचणार आहेत आणि त्यांचं बघूया आपण कशा पद्धतीने नाच करतायत ते. आणि ते आपण लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतात. संस्कृती जपतायत ही लोक. काही ठिकाणी मुंबई ठिकाणी डीजे बेंजो याच्यावरती नाचताना मिळतील, पण आपला कोकण असा भाग आहे जिथे संस्कृती कायमस्वरूपी जपली जाते. जरी गजरा फुलाचा भार, गजरा फुलाचा भार, गजरा फुलाचा भार, गजरा फुलाचा भार. फुलवड्याच्या मुलींनी उघडला दार, फुलवड्याच्या मुलींनी उघडला दार, फुलवड्याच्या मुलींनी उघडला दार, फुलवड्याच्या मुलींनी उघडला दार. उघडदारी उजाळेव देवा, उघडदारी उजाळेव देवा, उघडदारी उजाळेव देवा, उघडदारी उजाळेव
मजला जाऊ नको. कुलवड्याच्या मुली हाक मारिते साथ घालिते टाकुनी मजला जाऊ नको. कुलवड्याच्या मुली हाक मारिते साथ घालिते टाकुनी नको. कुलवड्याच्या मुली हाक मारिते साथ घालिते टाकुनी मजला जाऊ नको. हातभर गजरा फुलाचा भार हातभर गजरा फुलाचा भार हातभर गजरा फुलाचा भार हातभर गजरा फुलाचा भार. कुंभाराच्या मुलीने उघडला दार कुंभाराच्या मुलीने उघडला दार कुंभाराच्या मुलीने उघडला दार कुंभाराच्या मुलीने उघडला दार. उघडदारी जाऊ दे भार उघडदारी जाऊ दे भार. टाकुनी मजला जाऊ नको. कुंभाराच्या मुली हाक मारिते साथ घालिते टाकुनी मजला जाऊ नको. कुंभाराच्या मुली हाक मारिते साथ घालिते टाकुनी मजला जाऊ नको. हातभर गजरा फुलाचा भार हातभर गजरा फुलाचा भार हातभर गजरा फुलाचा भार हातभर गजरा फुलाचा भार. सुताराच्या मुलीने उघडला दार सुताराच्या मुलीने उघडला दार सुताराच्या मुलीने उघडला दार सुताराच्या मुलीने उघडला दार. उघडदारी जाऊ दे भार उघडदारी जाऊ दे भार उघडदारी जाऊ दे भार उघडदारी जाऊ दे भार. सुताराच्या मुली हाक मारिते साथ घालिते टाकुनी मजला जाऊ नको. सुताराच्या मुली जाऊ नको साथ घालिते टाकुनी मजला जाऊ नको. सुताराच्या मुली हाक मारिते साथ घालिते टाकुनी मजला जाऊ नको. सुताराच्या मुली हाक मारिते साथ घालिते टाकुनी मजला जाऊ नको. वाटेला खेळताय चांगुना बाय ग वाऱ्यानी शिपाली उडाविली. वाटेवर खेळताय चांगुना बाय ग वाऱ्यानी शिपाली उडाविली. वाटेवर खेळताय चांगुना बाय ग वाऱ्यानी शिपाली उडाविली. वाटेवर खेळताय चांगुना बाय ग वाऱ्यानी शिपाली उडविली. तिकडनं आला गवारी दादा दे माझी शिपाली काढूनी. 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 आजी हो माझी अस्तुरी ग मगन 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 शिपाली काढूनी. असं काय बोलता गवारी दादा मी तुझ्या पाठीची बहिणुरी. असं काय बोलतोय गवारी दादा मी तुझ्या पाठीशी बहिणुरी. असं काय म्हणतोस गवारी दादा मी तुझ्या पाठीची बहिणुरी. असं काय म्हणतोस गवारी दादा मी तुझ्या पाठीशी बहिणुरी. वाटेवर खेळताय चांगुना बाय ग वाऱ्याने शिपाली उडविली. 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 तिकडनं आला गवारी दादा दे माझी शिपाली काढूनी. तिकडनं आला
असं काय बोलतोस गवारी दादा मी तुझ्या पाठीशी बहिणुली असं काय बोलतोस गवारी दादा मी तुझ्या पाठीशी बहिणुली असं काय बोलतोस गवारी दादा मी तुझ्या पाठीशी बहिणुली। मित्रांनो इथे काही महिला ज्या आदर्श मंडळाच्या महिला होत्या त्या त्यांचं नृत्य आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला। आता आपण जातोय दुसऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी, चला जाऊया।